नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील 93 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी समोर आलेली आहे। 93 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे आणि 1 कोटीपेक्षाही अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून आतापर्यंतची सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आता शेतकरी बांधवांसाठी देण्यामध्ये आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये। आता तुम्ही म्हणाल पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता इतक्या लवकर आमच्या खात्यावरती कशा प्रकारे जमा होणार, तर हे देखील मी आता तुम्हाला पुढे सविस्तरपणे सांगणार आहे। का जमा होणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारने सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी ही रक्कम जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही यासाठी पात्र आहेत का हे देखील आता तुम्हाला पाहायचं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये या म्हणजेच की 11 जिल्ह्यांची सरकारच्या माध्यमातून निवड झाली असून आज 11 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे। त्यामध्ये जर का शेतकरी बांधवांनो तुमचा जिल्हा आला तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम आता शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तुम्ही यासाठी पात्र आहेत का? तुम्हाला पात्र होण्यासाठी कोणती कामे करायची आहेत आणि कोणते 11 जिल्हे सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहेत? पीएम किसान नरेंद्र मोदी व म्हणजेच की राज्य सरकारचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे। आता निधी देखील मंजूर झाला असून आता एकत्रपणे दोन्ही हप्ते आम्ही एकत्र सोडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि पात्र टप्प्यामध्ये आता निधी देखील उपलब्ध करून देण्यामध्ये आलेला आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता रक्कम देखील जमा होणार आहे, असं स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पात्र असाल तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी ही शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आलेली आहे। त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। तुम्ही पात्र आहेत की नाही हे देखील आपण जाणून घेणार आहोत। कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत? शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहितीच आहे की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते आणि आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील देण्याची वेळ आलेली आहे। म्हणजेच की 24वा हप्ता सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। तरी सुद्धा नमोचा हप्ता या ठिकाणी रखडला होता, परंतु आता नमोचा हप्ता देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर झाला असून नमोचा 9वा हप्ता आणि पीएमचा 24वा हप्ता या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। जसं तुम्हाला पीएम किसान योजनेचा म्हणजेच की 23वा हप्ता जमा झाला डीबीटीच्या अंतर्गत, त्याच प्रणालीद्वारे आता तुमच्या खात्यावरती 4,000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात ठेवा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे फक्त ही रक्कम पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। यामधून अपात्र देखील बरेच काही शेतकरी बांधव झालेले आहेत। शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा अपात्र झालात का हे आता तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि जर का अपात्र नसाल, तुम्ही पात्र असाल तर कोणते 11 जिल्हे सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहेत त्या 11 जिल्ह्यातील जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये व पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये रक्कम आता पुढील काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे। अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा देखील झालेली आहे, परंतु उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यावरती केव्हा रक्कम जमा होईल असे बरेच शेतकरी बांधवांचे प्रश्न होते। तर आता त्या प्रश्नाला पूर्णविराम लागलं असं देखील आपण म्हणू शकतो, कारण की शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतची सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकूण 4,000 रुपये रक्कम देखील जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आता हे जाणून घेऊ की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत। त्यानंतर आपण लगेच पाहूया की कोणत्या 11 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आता तुमच्या जिल्हा आलेला आहे की नाही हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे। कोणत्या 11 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर रक्कम जमा होणार आहे हे देखील मी तुम्हाला पुढे एका मिनिटामध्ये सांगणार आहे। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्ही पात्र कशा प्रकारे असणार आहात ते जाणून घ्या। तर पहा, तुम्हाला पीएम किसान योजनेचे मागील हप्ते भेटलेले पाहिजे, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो 22वा हप्ता असेल, 23वा असेल, 21वा हप्ता असेल, पीएम किसान योजनेचा तुमच्या खात्यावरती जमा झालेला पाहिजे, तरच तुम्ही 24व्या हप्त्यासाठी सुद्धा या ठिकाणी पात्र असणार आहेत। त्यासोबत तुम्ही नमोच्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र असणार आहेत। तुम्हाला जर का नमोचे मागील हप्ते भेटलेले असतील तर शेतकरी बांधवांनो, नमोच्या हप्त्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहेत। तुमच्या देखील खात्यावरती
नमोचा हप्ता या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 2 वरती म्हणजेच की सर्वात महत्त्वाचं काम आहे, शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। महत्त्वाचं काम असणार आहे ते म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नसेल अशा शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचं आहे। शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी कार्डवरती बऱ्याच शेतकरी बांधवांच्या फिलिंगमध्ये किंवा नावांमध्ये थोडीशी चुका झालेल्या आहेत, त्या चुका दुरुस्त करा। ज्या शेतकरी बांधवांच्या चुका दुरुस्त होतील अशा शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड आहे अशा शेतकरी बांधवांना याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या देखील शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक आहे असे शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहे। ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नाही असे शेतकरी बांधव अपात्र असणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का तुमचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून आधार लिंक असल्यानंतर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून डीबीटीतून पैसे पाठवल्यानंतर लगेच तुमच्या खात्यावरती जमा होतात। आणि ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळत नाही। त्यामुळे बरेच शेतकरी बांधव मागील हप्त्यापासून सुद्धा वंचित राहिले होते, या हप्त्यापासून सुद्धा वंचित राहू नये याकरिता हे काम तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 4 वरती काम असणार आहे म्हणजेच की तुमची ई-केवायसी। बऱ्याच शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असते, अशा शेतकरी बांधवांना हप्त्यापासून वंचित राहू शकतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो ई-केवायसी करून घ्या, त्यामुळे तुम्हाला सुद्धा हप्त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला तर समजलंच असेल की कोणती कामे करायची आहेत, ती कामे केल्यानंतर तुम्ही पात्र असणार आहेत। आता मी तुम्हाला लगेच सांगतो की कोणती नेमकी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात ही रक्कम जमा होणार आहे, कोणत्या तालुक्यात ही रक्कम जमा होणार आहे। तर पहा आता नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो लातूर। लातूरमधील जर शेतकरी असाल, लातूरमध्ये राहून शेती करत असाल, लातूरमधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तरी सुद्धा आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला दोन्ही हप्त्यांचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे। तुमच्या देखील खात्यावरती आता तुमच्या म्हणजेच की हप्त्यांचा लाभ क्रेडिट झाल्याचा तुम्हाला सुद्धा मेसेज येणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम आता लातूरमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो जळगावमधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। जळगावमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। जळगावमधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, जळगावमधील शेतकरी असाल तर आता तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जालनामधील जर शेतकरी असाल, जालनामध्ये राहून शेती करत असाल तर आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर अहमदनगर अकोला जिल्ह्यामधील शेतकरी असाल, अहमदनगर अकोलामध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीएमचा हप्ता कधी भेटणार अशी प्रतीक्षा असेल, पीएमचा 23वा हप्ता जमा झालेला असेल तर आता तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं असून आता सरकारच्या माध्यमातून तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे बीड बुलढाणा छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही। त्यानंतर चंद्रपूर मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर गडचिरोली मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये आता पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। हिंगोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर पालघर रत्नागिरी या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, पालघर रत्नागिरीमध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर या व्हिडिओ म्हणजेच की या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।